सो गाईज ह्या सिरियलचा शूट चालू आहे आतमध्ये. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. रोल रोलिंग रोलिंग घे ना. आणि ऍक्शन. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आत्तापर्यंत तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल आज काय आहे. सो आता सकाळचे वाजलेत 5:30 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता रस्त्याला कोणच नाही आहे. आणि आता आपण निघालो आहे, आपल्याला जायचं आहे गोरेगावला. त्यामुळे आपण आता इथं घनसोली स्टेशनला जाऊ आणि घनसोली स्टेशनवरनं मग डायरेक्ट वाशीला, आणि वाशीवरनं मग आपण ट्रेन चेंज करू. जर आपल्याला डायरेक्ट गोरेगाव भेटले तर बरंच होईल, पण नाही भेटले तर मग आपल्याला ट्रेन चेंज करत 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 जावं लागेल. आणि खूप एक्सायटेड आहे मी आज या गोष्टीसाठी, कारण की आपण आता शूटिंगला चाललो आहे, शूटसाठी चाललो आहे. एका सिरियलचं शूट आहे, ज्योतिराव फुले असं सिरियलचं नाव आहे. स्टार प्रवाहावर ती सिरियल लागते. सो त्याच सिरियलचं आज शूट आहे आणि त्या शूटसाठी आपण चाललेलो आहे. सो ह्या गोष्टी आधी आपण खूप करायचो, पण काही कालांतराने आपण त्या बंद केल्या होत्या काही गोष्टींसाठी. सो आता आपण त्या परत चालू केल्यात. आता आपला आज पहिला दिवस आहे. सो त्यासाठीच आपण आज चाललो आहे गोरेगाव फिल्म सिटीला. जर शक्य झालं तर मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फिल्म सिटीच्या आतमध्येतल्या मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन, किंवा अजून आपण 7 दिवस जाणार आहोत. सो ठरवू आपण कसं काय करायचं ते. सो गाईज, फायनली गोरेगाव ट्रेन लागलेली आहे 6:19ची नेरूळवरनं. सो आता ती आली का आपण त्या ट्रेनने जाऊ. सो गाईज बघा कोण भेटले आपल्याला, अनिकेत खैरे. तो चाललाय अंधेरीला. सो आता आम्ही गोरेगाव ट्रेनमध्ये एकत्रच भेटलोय. सो गाईज आता आपण उतरलोय गोरेगाव स्टेशनला, आणि आता गोरेगाव स्टेशनवरनं आपण ह्या साईडला फिल्म सिटीसाठी बस भेटतात. बस जाते फिल्म सिटीला डायरेक्ट. सो आता आपण बस पकडायलाच चाललोय. आता वाजलेत 7:45 वाजलेत. आपल्याला 8:30 पर्यंत पोहोचायचंय फिल्म सिटीला. तो गाईज हे बघा, हा डेपो आहे आणि हा डेपोला फिल्म सिटीला जाणारे बस लागते. सो आता आपण ती चेक करू कुठं जाते कुठं लागते ती. गाईज आता अनिकेत भेटला होता, आत्याचा मुलगा भेटला होता. तो रोज अंधेरीला येतो पेनवरना. 4-4:30 वाजता तो घरातून निघतो, अंधेरीला येतो तो, कारण की अंधेरीला जॉबला येतो तो. सो रोज तो पेन टू अंधेरी अपडाऊन करतो. बाई कसा काय येत असेल काय माहिती एवढा. सो आता एकाच ट्रेनमध्ये आम्ही होतो, कारण की तो समोरच्या सीटवरती बसलेला, मी ह्या सीटवरती. आणि कुर्ल्याला आल्याच्या नंतर मग मी बोललो कोणतरी ओळखीचा दिसतोय, तो पण मला बघायला लागला. तेव्हा कळला तो अनिकेत आहे. सो मग जाताना भेटला तो, आणि मग तो अंधेरीला उतरला आणि मग मी गोरेगावला उतरलो. सो आता मी आलो इथे बस स्टॉपजवळ. आता बघू गोरेगाव फिल्म सिटीची बस लागली का आपण त्यामध्ये बसू आणि आपण जाऊ. सो गाईज हा गोरेगाव फिल्म सिटीचा पहिला गेट आहे, आणि आता पहिल्या गेटमधनं गाडी आतमध्ये एंट्री केलेली आहे. सो आता इथनं फिल्म सिटी चालू झालेली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटीचं नाव आहे. सो आता इथनं फिल्म सिटी चालू झालेली आहे. सो गाईज हा दुसरा गेट आहे फिल्म सिटीमध्ये आतमध्ये जायचा, आणि आता आपण इथनं आतमध्ये एंट्री करतोय. सो इथं चेक करतात सगळ्या गोष्टी. सो गाईज ह्या सिरियलचा शूट चालू आहे आतमध्ये. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सिरियलचा आतमध्ये शूट चालू आहे. सो गाईज आता आपण फायनली सेटवरती पोहोचलोय. हा सेट आहे बघा, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या सिरियलचा सेट आहे हा. आणि आता आपण आलोय सेटवरती. गाईज फायनली मी आता रेडी झालोय. कपडे वगैरे तर घातले ते बघा, कपडे वगैरे घालून रेडी झाले, आणि आता थोड्या वेळात शूट चालू होईल. सो आपण बघू, अजून तरी काही कळलं नाही काय कॅरेक्टर वगैरे काही. सो गाईज आता तुम्ही जो एरिया बघताय तुम्ही, हा इथे आतमध्ये आहे ना तालीम आहे. जे तालीम करतात ना कुस्तीपट्टू, तो हा सेट आहे. आणि आता आमचं शूट या तालीममध्ये लागणार आहे, ह्या सेटमध्ये लागणार आहे आतमध्ये. सो गाईज बघा, हा असा असतो सेटअप. हे भाले आणि हे ढाल, हे मलखांबा. इथं मारुतीरायाचा बनवलेला आहे मंदिर, कारण की प्रत्येक आखाड्यामध्ये मारुतीरायाचं मंदिर असतं. सो हा सगळा सेटअप बनवलेला आहे. आणि ही आहे लाल माती, जी इकडं आपण कुस्तीची प्रॅक्टिस वगैरे करतात ना, ती ही लाल माती. आणि या साईडला परत भाला, तलवारी, मलखांबा,
आणि हा सगळा असा सगळा सेटअप असतो आणि यावर लाईट. जर डे पाहिजे असेल तर डे प्रमाणे लाईट करतात, नाईट पाहिजे असेल तर नाईट प्रमाणे लाईट करतात. सो ह्या लाईटीवर लावलेले आहेत आणि हा सगळा अशा प्रकारे आकाराचा हे बनवलेला आहे आणि ही आहे खाट. सो ह्या सगळ्या प्रकारचा सेटअप प्रत्येक ह्याच्यामध्ये असतो. बाहेरनं तुम्हाला दाखवलं, बाहेरनं एकदम वेगळं असतं आणि आतमध्ये पूर्ण वेगळं असतं. सो हा आहे सेटअप पूर्ण. सो गाईज आता फायनली आपला टेक लागलेला आहे इकडे या आखाड्यात. सो आता आपण चेंज करू. आता आपलं जे घातलेलं सकाळी ते चेंज करायला सांगितले. सो आपण आता ते चेंज करू आणि दुसरं घालू. सो चला. सो गाईज आता लंच ब्रेक झालेला आहे. आता जेवायची वेळ झाली आहे त्यामुळे शूटिंग थांबलेलं आहे. सो आता जेवण झाल्याच्या नंतर मग परत शूट चालू होईल. तोपर्यंत आराम करतोय. तो कपडे जे घातलेले ते मी आता काढलेत आणि जॅकेट घातलंय. सो थोड्या वेळात जेव्हा शूट लागेल तेव्हा मग आपण परत कपडे चेंज करायचे. कारण की सीन आहे तिथला. मी तुम्हाला जो आखाडा दाखवला त्या आखाड्यात एक सीन आहे जिथे कुस्तीचा आखाडा दाखवला आहे आणि ते आता त्या कुस्तीप्रमाणे आम्हाला धोतर वगैरे ते सगळ्या गोष्टी घालणार आहेत. त्यामुळे आता आधी जे घातलेले कपडे ते काढलेले आहेत आणि आता वेगळे कपडे घालायचे आहेत म्हणून आता थांबलोय. त्यामुळे हा आता जॅकेट वगैरे घातलेला आहे. तो गाईज बघा अशा प्रकारे जेवण असतं इथं सेटवरती. 4 चपात्या, राईस, डाळ, हे पॉपकॉर्न, कांदा, लोणचं, भाजी, 2 प्रकारच्या भाजी, 1 रसभाजी, 1 सुकी भाजी. अशा प्रकारे जेवण असतं इथं सेटवरती. चटका लागला चटका चटका लागला. आणि आता आपला टॅटू जो होता तो मिटवलेला गेलेला आहे. कारण की इथं तालीममध्ये जो शूट होणार आहे त्यामुळे टॅटू नाही चालणार हा आणि इथल्या हातावरचा. खाली ठेवते. रोल रोलिंग रोलिंग आणि ऍक्शन. अंधभितुरी भाणार धाय एलकोट जय मला उदला एल्कोरेट कोट जय झाला बोलला. ऍक्शन. आणि मला वाटतंय वस्तादांनी आपल्याला बी पारखलंय. ते आपल्याला काय ना काहीतरी जबाबदारी देते आहेत. वस्तात आले. होड बघितलं टर्न करून या सर. जा डायरेक्ट तिथे पुढे या खाली पटपट पटपट उभे राहा आपापल्या मार्कवर. सो गाईज फायनली आता पॅकअप झालेला आहे. वाजले आता 10 किती झाले 10:27 झालेत. सॉरी किती वाजले हां 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजता आता आमचा फायनली पॅकअप झालेला आहे. मी आणि माझा मित्र आहे. सो आम्ही आता दोघं पण चाललो आहे ठाण्याला. सॉरी इथं आता गोरेगाव स्टेशनला जावं लागेल आणि तिथनं जर ट्रेन भेटली तर ठीक, नाहीतर मग काहीतरी जुगाड करावं लागेल. कारण की आमच्या नवी मुंबईला येणाऱ्या ट्रेन 12:05ला बंद होतात ठाण्यावरनं. सो आता बघू आपण चेक करू ट्रेन कसं काय भेटते काय ते. सो गाईज आता फायनली मी घनसोलीला पोचलोय आणि तुम्हाला दाखवतो तर वाजलेत किती बघा. 1:52 झालेत आणि मी आत्ता घनसोलीला पोचलो. सकाळी 5 वाजता गेलेलो शूटिंगला गोरेगाव फिल्म सिटीला आणि आत्ता 1:52 झालेत. मी आत्ता घरी चाललो आहे कारण की लेट पॅकअप झालं. त्यामुळे गोरेगाववरनं आम्ही दादरला आलो, दादरवरनं ठाण्याला आलो. पण ठाण्यावरनं घनसोलीला यायला ट्रेनच बंद झाल्या होत्या. कारण की 12:05ला लास्टची ट्रेन असते ठाण्यावरनं नवी मुंबईला जाण्यासाठी. सो ती ट्रेनच आमची मिस झाली. ट्रेन गेली होती कारण की आम्ही 12:30 पावणे 1ला काहीतरी ठाण्याला पोचलो. त्यामुळे ती ट्रेन निघून गेली होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी चुकल्या. त्यामुळे मग आम्ही तिथं थांबलो. बसची वाट बघितली मी आणि फायनली मग बस भेटली एक वाशीला जाणारी. ती आली 1:10 आणि नंतर मग 1:10 मी बसलो आणि आत्ता इथं घनसोली स्टेशनला उतरलो आणि आत्ता मी घरी जातोय. घरी जाऊन फ्रेश वगैरे होणार आणि मग एडिटिंगला बसणार, ब्लॉग एडिट वगैरे करणार. माहीत नाही आता वाजणार किती झोपायला. सो ब्लॉग वगैरे एडिट करून ब्लॉग अपलोड करणार आणि मग झोपणार.
सो हे आहे स्ट्रगल. स्ट्रगल तर करायलाच पाहिजे. जर काही गोष्टी अचीव करायच्यात लाईफमध्ये तर स्ट्रगल करायलाच पाहिजे. आणि जर काही ह्या स्ट्रगलमधनं जर काही गोष्टी चांगल्या होणार असतील तर स्ट्रगल करायला काही वाटत नाही. काहीच वाटत नाही. सो बस झालं, आजचा दिवस एंड झाला. सो तुम्ही बघितलंच असेल कसं शूट होतं, काय होतं. मी सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं. आणि नक्की स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका. सावित्रीबाई ज्योतिबा फुले सिरियलचं नाव आहे. स्टार प्रवाह मराठीवरती तुम्हाला बघायला भेटेल ही सिरियल. नाहीतर मग माझ्या इन्स्टा अकाउंटवरती जेव्हा रिलीज होईल हे सिरियल, जेव्हा एपिसोड टेलिकास्ट होईल त्याच्यानंतर मी काही शॉर्ट्स जर मला अवेलेबल झाले तर मी माझ्या इन्स्टा प्रोफाईलला पण टाकीन. तर तुम्ही तिकडे पण चेक करू शकता, तिकडे पण बघू शकता. सो गाईज, चला आता हा ब्लॉग एवढाच होता. आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आता माझी एवढी मेहनत तुम्ही बघितलेली आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, बाय.